होती रोहितनं मात्र त्याला त्या ठिकाणी बीट केलं. टायमिंग पटक्या मिडॉनवरती क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. पाठ मोऱ्या होत असताना लक्ष परफेक्टली केंद्रित केलं होतं, परंतु चेंडूला मात्र त्या ठिकाणी कैद करू शकला नाही आपल्या सुरक्षित हातांमध्ये. आणि यतीशला मात्र त्या ठिकाणी जीवनदान सिंगल धावाने वैयक्तिक खातं उघडलं आणि या ठिकाणी संघाचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं यतीशनं. संतानी साबत सुरुवात पहिल्या चेंडू डॉट आला, तदनंतर तुम्ही पाहू शकाल सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस जबरदस्त प्रहार डीप मध्ये लॉंग ऑनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचा लाभ उचलत असताना फलंदाज शुभमच्या बॅटमधून आलाय हा शुभ चौकार. काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे आणि त्याचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करतायत सरस्वती स्पोर्ट खाली संघाची फलंदाज. पाहू शकाल रिस्की धाव होती आणि त्या ठिकाणी पाहू शकाल चित्त्याची सप्लाय पाहायला मिळाली, हरणाचा वेग पाहायला मिळाला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहिली आणि संघाची धावसंख्या पोहोचेल 6 या आकड्यावरती. प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला रिक्कीचं अडचणीमध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी धावसंख्येपर्यंत त्या संघाला रोखावं लागेल. तो प्रयत्न करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये रोहित त्याच्या विरोधात एक चौकार जरूर आला, परंतु कुठेतरी पाहिलं तर काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे, त्याचा मात्र कुठेतरी नुकसान होतोय भोकरी संघाला. ऑन साईडला टर्न केलाय, बिंगरी शॉट आहे, हुक करतोय चेंडू लॉंग लेगच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. मध्ये 10 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि आता मात्र पाहू शकाल नरेश गोरले यांचं मात्र आगमन झालेलं आहे. थोडीशी नक्की त्यांची एंट्री लेट झाली, परंतु त्याचा नुकसान मात्र कुठेतरी संघाला होतोय, कारण 2 चौकारवाले आपण हरकत नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जी वेळ तुम्हाला दिली जात असते त्या वेळेला महत्त्व द्या. आपण सुद्धा एक चांगले आयोजक आहात. पुन्हा ऑन साईडला टर्न केला, परंतु फिल्डर आहे अगदी शॉर्ट स्क्वेअरकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अखेर जो पहिल्या षटकाचा खेळ होता बरा सुरुवात रोहितनं डॉट चेंडून केली आणि षटकाची समाप्ती सुद्धा डॉट चेंडून केली. एकूण 10 धाबा त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. उर्वरित 2 षटकांमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र फलंदाजी सरस्वती स्पोर्ट्स संघाच्या वतीने पाहायला मिळेल. यानंतर तो पुढील सामना आहे, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध विकी स्पोर्ट कुकचे. पहिल्या सामन्यामध्ये आज पहिल्या श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाने धने शिलोंग कुकचे संघाला टाय ब्रेकरमध्ये पराभूत केलं आणि आता मात्र विकी स्पोर्ट कुकचे संघाशी त्यांना मात्र फाईट करायची आहे. एक षटकाचा खेळ संपन्न झाला, 10 धाबा धावफलकावरती जो सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. एकीकडे श्रावण स्पोर्ट भोकरी संघाने मात्र टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि त्याच्या विरोधात मात्र चांगली बॅटिंग खास करून पाहिली तर आपण शुभम आणि यतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शुभमने 2 चेंडू फेस केले, एक चौकार पाहिला त्याच्या बॅटमधून, 5 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिले आपल्याला. त्यानंतर आपण यतीशचा खेळ पाहिला, 4 चेंडू त्याने फेस केले, एक चौकार आला त्याच्या बॅटमधून, एकूण 5 धावसंख्येवरती खेळतोय. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय प्रथमेश. भोकरी संघाची सुद्धा आपल्याला या सत्रामध्ये न्यूज जर्सी आपण पाहतोय. प्रत्येक संघाचा एक न्यूज ड्रेस कोड आपल्याला प्रत्येक इयरमध्ये पाहायला मिळत असतो. अनेक प्रकारचे स्पॉन्सर असतात, त्या स्पॉन्सरांची मात्र त्या जर्सीवरती आपल्याला नावं पाहायला मिळत असतात. ऑन साईडला टर्न केलाय, फटका चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र मिड विकेटला मात्र जाऊन या ठिकाणी उचलून फेक करतील
तत्पुरती 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. दरम्यान या ठिकाणी क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि मितेश 11 कुरुज संघाचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच ग्रामपंचायत गुरूंचे भाई पाटील रुपा अंकल यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये या मितेश 11 कुरुज संघाने जबरदस्त खेळ प्रस्थापित केला. पंचाचा नो बॉलचा इशारा ओव्हर स्ट्रायपिंग नॉट बिल्डिंग डिस्टर्स्टिंग यस ओके. 2+1 एकूण 3 धाबा इथे मात्र जोडल्या जातील आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. फलक्यावरती धावा लागल्या गेल्या एकूण 13 आणि फ्रीट चेंडूचा मात्र या ठिकाणी या खेळण्याची संधी मिळते फलंदाज शुभमला. लेफ्ट आर्म बॅटर आहे आणि शुभमने सुद्धा मात्र या ठिकाणी खूपच इम्प्रूव्ह केलाय आपल्या खेळीमध्ये. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय आणि पाठवलाय फाईन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डाबा स्टिकवर शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली गोलंदाज प्रथमेशनं आणि त्याच्यावरती काय जबरदस्त मिडलिंग केलं. जसा चेंडू बॅट रडारमध्ये आला त्याच्यावरती मोहर उमटवली होती 6 धावांची आणि तो षटकार मात्र या ठिकाणी शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. शुभ सुरुवात सरस्वती स्पोर्ट कलिंग संघाची पाहायला मिळाली. धावा बुलेट ट्रेन प्रमाणे आता मात्र या ठिकाणी वेगाने वाढत आहेत. 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. हा फटका मात्र विस्टामिंग आहे. चेंडू हवेत भरपूर वेल आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन होत आहे या ठिकाणी, परंतु चुकीचा जजमेंट चुकीचा अनुमान आणि चेंडू पुन्हा पाईन बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. अनेक दात्यांचं या स्पर्धेसाठी या मोलाचं योगदान त्यामध्ये पाहू शकाल. वाराई अध्यक्ष पांडुजी धर्मा पाटील यांच्या वतीने सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं करूया मनापासून आभार व्यक्त. आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडा ठरतोय गोलंदाज प्रथमेश. एक षटकार आला, एक चौकार आला आणि एक नो बॉलची हाताळी सुद्धा त्यांनी मात्र तिथे पाहायला मिळाली. पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅट रडारमध्ये येत नाहीये. डॉट चेंडूचे सांगता आणि हा तिसरा डॉट चेंडू पाहतोय आपण बोकरी संघाच्या इनिंगमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर रोहितनं 2 निर्धाव चेंडू हाताळले होते आणि आता मात्र प्रथमेशनं हा तिसरा चेंडू निर्धाव इथे मात्र हाताळला. धावसंख्या स्थिर आहे. बिनगडी बाद 23 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप भागीदारी इथे मात्र डेव्हलप होताना पाहायला मिळाली. पुन्हा बॅटची कडा परंतु आता मात्र फाईनकडे मात्र 1700 डीपमध्ये ठेवला खास स्पेशली शुभमसाठी. दुहेरीचा प्रयत्न आणि फेकी कुठेतरी संत आली आणि त्या अनुषंगाने मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. या गोष्टी होणं फार गरजेचं असतात. जर तुम्हाला एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये किंवा दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करायचं असेल तरी पहिली धाव फार महत्त्वाची असते. जर तुम्ही तर ती धाव पूर्ण वेगाने जर पूर्ण केली तर फिल्डरवरती तो दडपण येतो, प्रेशर येतो आणि त्यामध्ये फिल्डरकडून थोड्याशा चुका होतात आणि त्यानंतर तुम्ही त्या धावा कंप्लीट करू शकता. इथे मात्र यॉर्करचा प्रयत्न कोदून काढलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत निलेश कतोरे. थोडासा चास पडला त्या ठिकाणी आणि पुन्हा मात्र त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. जबरदस्त क्रिकेट. मोठे फटक्याची ज्यावेळी आवश्यकता आहे त्यावेळी मोठे फटके सुद्धा येत आहेत आणि सिंगल डबलवरती सुद्धा मात्र पूर्णपणे भर टाकतायत. धावसंख्या एकूण पोहोचली गेली 27 या आकड्यावरती. चांगल्या पोझिशनमध्ये आपण पाहतोय सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला. ओ मोठा फटका खेळायचा होता परंतु ऑफस्टिकचा चेंडू होता. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला शुभमनं आणि त्याचमुळे कुठेतरी त्या ठिकाणी जो स्वतःचा जो संतुलन होता तो मात्र त्याने गमावला आणि त्याच अनुषंगाने चेंडू डॉटच्या माध्यमातून त्या ठिकाणी चेंडूची आपल्याला समाप्ती होताना पाहायला मिळाली. अखेर 2 षटकांचा सुद्धा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्ती दर 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर रोहितनं 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशने 17 धावा खर्च केल्या. परंतु कुठल्याही गोलंदाजाला मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त करता आले नाहीये. हे एक जमेची बाजू राहिली खाली संघाची. सध्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल
याच विभागातील सर्वांचे लाडके काका मधुकरजी भुईर सध्या उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं. ग्रामपंचायत कुरुंचे माजी उपसरपंच आणि मितेश 11 कुरुंज संघाचे सर्वा सन्माननीय भाई अंकल. आणि तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आमचा कॉमेंटेटरी बॉक्स. मी योगेश पाटील, माझ्या समोर आहेत एक्सपर्ट गुणलेखक अथर्व विषय आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल प्रशांत भजागे बेस्ट कॅमेरामॅन. त्यांच्या नजरेतून मैदानामध्ये जर सुई जर हरवली गेली तरी सुद्धा ते मात्र नक्की टिपण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. हो, मुंगी सुद्धा शोधू शकतात. परंतु क्रिकेटमध्ये कुठेतरी परफॉर्मन्स त्याचा खराब होतोय कारवे सर, कारण आज सुद्धा पहिल्या चेंडूवरती ते मात्र बाद झाले येताडीच्या मैदानामध्ये. पण अखेर त्यांनी सामना जिंकला आरडे 11 किरिवली संघाने. दुसरा षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज देवेश. यानंतर मोठी लढत मित्रांनो होणार आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपडा विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. एकाच ग्रामपंचायतील हे दोन संघ आहेत आणि एकमेकांसमोर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. देवेश मार्ग होतोय. फुलटा चेंडू आहे, कनेक्शन चांगला झालाय, परंतु सीमारेषा ओलांडेल का मिड विकेटला किशोर आहेत. परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. आय थिंक बीमार चेंडू होता. 1+1 एकूण 2 धाबा तिथे मात्र जोडल्या जातील. फ्रीट चेंडू आणि फ्रीट चेंडू मात्र खेळण्याची पुन्हा संधी मिळेल शुभमला, कारण पहिल्या फ्रीट चेंडूवरती त्यांनी षटकार जोडला होता. आणि या फ्रीट चेंडूवरती पाहूया मोठा फटका येईल की नाही. आणि अथर्व सांगतं की प्रथमेशने सुद्धा ज्यावेळी सुरुवात केली षटकाला तो मात्र चेंडू सुद्धा नो हाताला होता, लगेचच षटकार आला. आणि या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा देवेशने नो बॉल टाकला. त्याच्या पुढील चेंडूवरती मोठा फटका येईल का, परंतु आला नाहीये. बॅटची वरची कडा डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु निशाणा चुकला गेला. यतीशसाठी आमच्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे. जे बजरंग चिंचोली संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मिस्टर अजित पाडेकर यांच्या वतीने ते पारितोषिक दिले जाणार आहे. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक यतीशला दिलं जाईल. आणि अजूनही मात्र 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या इनिंगमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 30 या आकड्यावर. फुलटॉ सरळ बॅटर लॉफ केले, लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या हंगामाचा आपण जर विचार केला तर श्रावण भोकरी संघामध्ये सुद्धा मात्र अनेकशी आपल्याला युवा खेळाडू पाहायला मिळतात, यंगस्टार पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण देवेशचा विचार करू. जबरदस्त लेंथवरती गोलंदाजी साकारतोय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच कुठेतरी त्यांनी यॉर्करचा प्रयत्न केला होता, परंतु बीमर चेंडू पाहायला मिळाला. परंतु तदनंतर चांगल्या लेंथवरती तो मारा करतोय, कमबॅक करतोय. आणि धावसंख्या मात्र बिनगडी बाद 32 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. एक चांगल्या स्थितीमध्ये खालील संघ आपण पाहतोय. ज्यावेळी आपण 3 षटकाचे सामने खेळतोय, जर संघ 35-40 पर्यंत जर पोहोचत असेल तर तो आकडा चांगला मानू शकतो. परंतु या ठिकाणी पहा विनाशकाली प्रीतबुद्धी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु देवेशने मात्र फलंदाजाचे पूर्णपणे हावभाव ओळखले त्या ठिकाणी आणि नक्कीच लेन थोडीशी पुढे ठेवली आणि पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी या फलंदाजाला बीट केलं. ही ताकद आहे देवेशकडे. समोर कितीही मोठा फलंदाज असू द्या, तुमच्याकडे जर विविधता असेल तर तुम्ही फलंदाज शांत ठेवू शकता. परंतु हा यतीश शेलार आहे, हा त्याचा क्लास आहे. जबरदस्त मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवला लॉंग ऑफच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. हा षटकार आल्यानंतर आय थिंक देवीच्या स्वप्नामध्ये हा षटकार नक्कीच येईल, त्यात काही शंका नाही. ज्याप्रमाणे यतीशने तो मात्र फटका मिडलिंग केला आणि आता मात्र ही धावसंख्या डेंजर झोनकडे जात असताना आपण निश्चितपणे म्हणू शकतोय. हो, अजून एक फटका हवेत केला, लॉंग ऑन होते, फिल्डर आहेत. चांगली स्टॉपिंग दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा तिथे कंप्लीट होतील का. फलंदाजाने बॅट ग्राउंडेड केली नाही आणि त्या अनुषंगाने मात्र फिंगर अप पंचांचा आपण पाहतोय. आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल या ठिकाणी सरस्वती स्पोर्ट खालींग संघाला.
नाही. अखेर डॉट चेंडूची सांगता आपण पाहिली आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एक फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात शुभमच्या रूपानं. परंतु यचिष्ठे सुद्धा मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला. एकूण धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या. एक गडी बाद 39 आणि विजयासाठी 13.33च्या धावगतीनं इथे मात्र धावा जोडायच्या आहेत. त्यामध्ये भोकरी संघाला एकूण 40. त्या 40 धावांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या दिशेनं. मॅच ऑफ द आफ्टरनून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वॉर ऑफ टायटन्स श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष विकी स्पोर्ट कुकसे अशी लढत तुम्ही पाहणार आहात आणि त्या सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी सन्माननीय कुरुंद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय भाई पाटील उर्फ अंकल यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या आणि आमचे सर्वांचे लाडके काका मधुकरजी भुईर याला विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. तीन षटकांचा सामना आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी. छापाचा कॉल आहे बबलू पाटीलचा आणि छापा आलेला आहे. म्हणजे जशी मागणी होती तसा पुरवठा आपण टॉस विनिंग संघटनाला शीतपेय देणार आहोत. संदेश कोल्ड्रिंक्स घेऊन आपण जे आम्हाला कुक्षेगावचे उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर मयूर एकनाथ पाटील यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. मी मधु काकांना विनंती करतो की आपण टॉस विनिंग संघटनाला शीतपेय द्या. टॉस जिंकला विकी स्पोर्ट कुक्षे संघानं. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. त्यावेळी या मैदानावरती स्पर्धा होत असतात त्यावेळी विकी स्पोर्ट कुक्षे संघ आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघामध्ये ज्यावेळी मॅच होत असतात त्या मात्र खडतर लढतर होत असतात. पुन्हा तुमची भेट झालेली आहे. 3 षटकांचा सामना आहे. काय करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग. याचं कारण सांगू शकशील? समोर चांगला संघ आहे. समोर टार्गेट असला त्यानुसार आम्ही बॅटिंग ऑर्डर चेंज करून आम्ही बॅटिंग करू शकतो. ज्यावेळी सुरेश पारदी आय थिंक जांभूळपाडा संघ तुमच्या अगेन्स्ट होतो त्यावेळी तुमची एक्झॅक्टली रणनीती काय असते, प्लॅनिंग काय असतो? नाही, दोन्ही संघ आम्ही याच ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळे कोणाची बॉलिंग काय आहे कोणाची बॅटिंग काय आहे प्रत्येकाला माहीत आहे. सो ग्राउंडमध्ये जो चांगला खेळेल तो जिंकल. तर भरपूर सगळे पाठीराखे आहेत तर त्यांना काही सरप्राईज गिफ्ट देण्याचा प्रयत्न करशील या स्पर्धेच्या माध्यमातून? निश्चित. सर्वप्रथम मी माझ्या कुक्षे ग्रामस्थांना पूर्ण ग्रामस्थ कुक्षेचे ज्यांनी या दोन्ही संघ एकत्र करण्यामध्ये हातभार लावला त्या सर्वांचे आभार मानतो आणि चांगली टुर्नामेंट ठेवली भोरपाडाला त्यांचे पण आभार मानतो. आणखी तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल बॅटिंग करायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर कुठेतरी तुमच्या गोलंदाजाकडून चुका झाल्या होत्या. टाय ब्रेकरमध्ये तुम्ही सामना जिंकला गणेश कुक्षेच्या विरोधात. आता विकी स्पोर्ट कुक्षे संघ तुमच्या विरोधात आहे तर आपली रणनीती काय असेल? पहिल्या मॅचमध्ये प्रथमतः आमचा एक गोलंदाज शॉर्ट होता. एक नवीन गोलंदाज आम्हाला वापरायला लागला त्याच्यामुळे चुका झाल्या होत्या. आणि हा विकी स्पोर्ट जो संघ आहे आमचा जवळचा संघ आहे. आम्ही रेग्युलर एकसोबत प्रॅक्टिस करतो त्यामुळे एकामेकाचे डावपेच आम्हाला सगळ्यांना माहीत आहेत. जो ग्राउंडमध्ये चांगला केलेल तोच विन होईल. आणि बोलायचं झालं या आयोजनाबद्दल तर प्रथमतः ग्राउंडबद्दल बोलतो. आपल्या परगा प्रेसरमध्ये एकदम खूप कमी असं आहे का एवढा चांगला ग्राउंड कोणाकडे आहे. आणि याच्यामध्ये बबलू दादा आणि कुक्षा पूर्ण जे असतील सहकारी त्यांचा खूप मोठं योगदान आहे. तर आणखी विशाल ज्यावेळी तुमचे दोन्ही संघ एकत्र येतात त्यावेळी क्राऊड सुद्धा खूपच संख्येने इथे मात्र उपस्थित असतो. त्या क्राऊडसाठी काय एखादा मेसेज? क्राऊडसाठी मॅसेज एकच असेल, चांगला खेळू आणि मॅच चांगली होईल याचा प्रयत्न करू. एकदम क्लीन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. तर की तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर दोन्ही संघटनांच्या भावना आपण जाणून घेतल्या. चांगलं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. नाणेफेकी संपन्न झाली. टॉस जिंकला विकी स्पोर्ट कुक्षे संघाने आणि प्रथमतः त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ निंबवली मिस्टर मनोज कारवे सर. तर लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करण्या अगोदर काही जे सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. पाहू शकाल या ठिकाणी माजी उपसरपंच ग्रामपंचायत कुरुंची आणि अखेर मितेश इलेवन कुरुंज संघाचे जे पुरस्कर्ते सन्माननीय भाई पाटील उर्फ अंकल आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी माजी उपसरपंच ऋषिकेश भुईर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करूया.
दरम्यान शुभ आगमन होत आहे कुक्ष ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चेतनजी गोपाल पाटील, त्यांचे सहकारी कल्पेश हरिदास पाटील आणि योगेश मधुकर मागे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. आणि त्यांच्या वतीनं प्रत्येक सामनावीरासाठी जे आपण आकर्षित ट्रॉफी देत आहोत त्याचे पुरस्कर्ते भोईरगावचे हरिभक्त पारायण सन्माननीय संदीपजी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण ऑन गोइंग मॅचकडे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच PTC व्हाईस योगेश पाटील. काय मस्त मुलाखत घेतली योगीने. दोन्ही कॅप्टन्सकडून खूप काय काढून घेतलं. जणू काय मला तर वाटतं की आज तकच्या श्वेता सिंग किंवा अंजना मॅडम सुद्धा फिदा होईल योगीवर. अशा मुलाखती छान घेतो. तर चला मैदानामध्ये जाऊया आपण. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत, मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि आमच्या SK एंटरटेनचे जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. या दुपारच्या सत्रामध्ये 12 वाजून गेले. तर या सामन्यामध्ये कोण कोणाचे 12 वाजवेल ते बघायचं आपल्याला, कारण लक्ष 40 आहे आणि ते लक्ष घेऊन सलामीची जोडी निलेश आणि नरेश मैदानामध्ये. पहिला चेंडू विवेक शेलारचा, हा परफ्यूम डिलिव्हरी, क्या बात है, बहुत बड़ा सुगंध आया. विवेक शेलार उंच भरारी घेणारा हा उगवता तारा, मोठा तारा बनलाय. टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट सुद्धा चांगला खेळतोय, चांगल्या अकॅडमीजमध्ये प्रॅक्टिस करतोय. तर विवेकचा पहिला चेंडू बघितला, तेच तर्रार, फास्टर वन डॉट चेंडू आला. 40 धावांचं लक्ष 3 षटकांमध्ये, म्हणजेच रिक्वायर रन रेट आहे 13.33 जिंकण्यासाठी. खालिंग विरुद्ध भोकरी, एकाच परिसरातील हे दोन संघ पाहतोय आपण. लॉफ्ट केलं, हाफ व्हॉली घेतलं, हाय बॅकलीचा वापर केला, मिड ऑन पुढे आहे 30 सर्कलमध्ये, त्याच्या डोक्यावरून काढलं लॉंग ऑनच्या दिशेने. एका टप्प्याने 1-2 का 4. भोईर साहेबांचा आपण आभार व्यक्त करूया, ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात. संदीपजी आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि बॅट्समनचे सुद्धा आभार, ज्यांनी चौकार मारलाय. विवेक शेलार, हो आता हा चेंडूला टर्न केला होता, चांगला कटरचा प्रयत्न, शॉट ऑफ गुड लेन टप्पा टाकल्यानंतर चेंडू फ्लाय झाला आणि टर्न सुद्धा झाला. आणि बघितलं आपण की चेंडू बॅटच्या हँडलला जाऊन धडकला होता. त्या दरम्यान एक वेगाने नरेशने जाऊन पळत पळत धाव पूर्ण केली आणि धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचलेली आहे भोकरी संघाची. चांगला सामना रंगेल. याच्यानंतर सामना असेल तो जांभूलपाडा विरुद्ध विकी स्पोर्ट कुक्स, आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला मुकाबला असेल बिटवीन मितेश इलन कुरुन विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. आणि दोन्ही संघाने सज्ज राहायचंय, कारण आता आजचा क्रिकेट सुरू होणार आहे. जसं ऊन तापलंय, क्रिकेट सुद्धा तापेल. बॅकफुटला गेला, बॅकवर्ड डिफेन्स, चांगला फटका इथे. म्हणजे अशा फटक्यांची अशा वेळेला गरज असते. आपली विकेट राखून सुद्धा आपण धावा काढू शकतो. हे द्रविडने फटके खूप सजवले, ज्याला आपण भिंत म्हणायचो. आणि भिंतीप्रमाणे नरेश या ठिकाणी बॅकफुटला गेला, चेंडूला येऊ दिलं, नच केलं होतं फक्त छातीजवळ बॅट नेऊन, बॅटचा फेस ओपन करून. आणि हे चांगला क्रिकेटचा नमुना पेश केला नरेशने. त्याला निलेश साथ देतोय. निळेमय आकाशाच्या छत्रछायेखाली हे सुंदर क्रीडांगण पाहतोय आपण, हिरवळीमध्ये दाटलेलं. त्यामध्ये हा सुंदर क्रिकेट सुरू आहे. निमित्त आहे भोईरगावच्या शेकाने हा चेंडू वेगवान होता, बीट केलं विकेट किपरला, बीट केलं फाईन लेगला. आणि वाईट +4, 5 रन फायबर्स. चेंडू टाकू शकतो, म्हणजे जे कॅल्क्युलेटरचा स्पीड, जो स्पीडोमीटर असतो, त्यामध्ये नक्कीच हा चेंडू वेगवान म्हणून गणला जाईल. आणि हा विवेक शेलारमध्ये ही खासियत आहे, पण या बॅट्समन सुद्धा खासियत आहे, किती स्टायलिश खेळतो बघा. हाफ व्हॉली घेतो आणि फ्रंट फुटला पुढे घेतला डाव्या पायाला, आणि मस्त पद्धतीने बॉलर आणि मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवला. स्क्रीनच्या समोर लँड होत असताना 2-3 टप्पे उचलेपर्यंत, फेकी होईपर्यंत 2 धावा सक्सेसफुली पूर्ण केल्या निलेशने. आणि त्याला सुंदर साथ देतोय नरेश नावाचा त्याचा सारथी. आणि सामना बघायला आपल्या आलेले सर्व आमचे मायबाप प्रेक्षक आणि आमचे मान्यवर ह्या क्रिकेटचा आनंद घेत असताना, कारण हा सामना सुद्धा अगदी जबरदस्त चित्तथरारक होईल. कारण विवेक ज्या एका बाजूने आहे सामन्यामध्ये, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 वर, 13 ऑन द बोर्ड. एकही बाद नाही, 5 चेंडू पडलेत, लास्ट टू गो.
वेगचा हा चेंडू आपटी दिली, वेगाने बाउन्सरचा प्रयत्न केला तर शॉर्टला गुडल्या. किती फास्ट चेंडू टाकण्याची क्षमता आहे वेग शेलारमध्ये, म्हणून तर कमी कालावधीमध्ये ज्याने उत्तुंग भरारी घेतली तो वेग शेलार आपण पाहतोय या सुंदर क्रीडानगरीवरती. निमित्त आहे भोईरगाव चषक, ज्यामध्ये असे मोठमोठे खेळाडू आपल्याला खेळताना पाहतोय आपण कालपासून उद्यापर्यंत. आपण या क्रिकेटचा आनंद घेणार आहोत. आणि इथे षटक समाप्त झालं पहिलं. 40 धावांचं लक्ष असताना भोकरे संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 13 वरती. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. हा सामना कसा होईल ते बघायचं आपल्याला. अजून 12 चेंडू 27 धावांची गरज. खूप छान रंगेल. यानंतर चांगली मोठी क्लॅश ऑफ टायटन असेल. ज्या जांभूलपाडा संघाने टाय ब्रेकरमध्ये धनेश कुकसेला पाणी पाजलं, तोच संघ जांभूलपाडा संघ आता 2 हात करेल धनेशच्या गावातील म्हणजे कुकसे गावातील विकी स्पोर्ट्सच्या विरुद्ध. विकी स्पोर्ट्स संघ वचपा काढण्याचा प्रयत्न करेल का? कारण इथे गावाचा सुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न असेल तर बघायचं आहे बबलू पाटील ब्रिगेड कशा प्रकारे पुढचा सामना रंगवतील आणि त्याला फाईट देतील. सुरेश पारधी आणि ब्रिगेड, विशाल, भावेश, विजय, अजय पारधी हे सगळे पारधी आहेत, शिकार करणार आहेत आणि ते कसे शिकार करतील बघायचं. पण तो हा सामना सुद्धा रंगू पाहतोय. 13 धावसंख्या. यतीश शेलारच्या हातामध्ये चेंडू आहे. दोघे पण बंधू आहेत. सन्माननीय राजारामजी शेलार साहेबांची कृपा आणि जे सुद्धा चांगले कार्यकर्ते आहेत जसे आमचे सन्माननीय भाई अंकल्स आपल्यामध्ये बसलेले आहेत. आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य ज्यांचं, मग ते समाजकारण असो किंवा राजकारण असो, तसे आमचे माजी उपसरपंच ऋषिकेशजी भोईर आहेत, माजी सरपंच चेतनजी गोपाल पाटील आहेत. या सर्वांनी खूप मोठं मोलाचं योगदान दिलं आहे आपल्या समाजाला आणि क्रिकेटच्या ह्या विश्वाला सुद्धा. नक्कीच ते देणेकरी आहेत. म्हणून म्हणतात ना की कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते कोणाच्या तरी काळजाती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडासेवेचं देणं असतं. हे सर्व आमचे देणेकरी आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये. मैदानामध्ये सज्ज झालाय यतीश, ज्याचा सामना करेल नरेश. नरेशने 1 धाव काढलेली आतापर्यंत. एकाच चेंडूला सामोरा गेला. चांगली जबाबदारीने खेळतोय. चांगला रिक्वायर रेट मेंटेन ठेवलाय त्यांनी. 13.33ची गरज होती प्रत्येक षटकामध्ये आणि 13 धावा केल्या. अगदी बरोबरीमध्ये सामना चाललाय. मॅच इज न्यूट्रल नाऊ. कुठेही झुकलेलं नाहीये. दोन्ही पण संघ मजबूत आहेत. आपापली प्रतिष्ठा इथे राखण्याचा प्रयत्न करतील. पहिला चेंडू हलक्या त्याने बॅकफुटला गेला, येऊ दिलं, पॉज घेतला आणि फक्त दिशा दिली. फक्त स्टिअर केलं होतं. लेट कटचा नजारा पेश केला. नरेशला माहिती आहे की निलेशला मला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायची आहे, कारण निलेश मोठे फटके सजवू शकतो हे त्याने दाखवून दिलं. कारण नरेशने एक चौकार सुंदर सजवलाय. धावसंख्या आहे ती 14 वर आणि आज सुद्धा तारीख आहे 14 डिसेंबर, दत्त जयंतीचा उत्कृष्ट सोहळा आहे आज. पूर्णपणे भारतीयांचा सण आहे आज. दत्तगुरूंची पालखी आहे आज. दत्तगुरूंची जयंती आहे आज, ज्यांना आपण गुरु मानतो. येस. या दरम्यान या ठिकाणी प्रत्येक सामनावीर पुरस्कार ज्यांच्या वतीने आम्हाला केक पेच लाभलेले आहे असे आपले पुरस्कार युवा उद्योजक भोईरगावचे सन्माननीय नुतू भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि त्यांचं आपण आयोजकांच्या वतीने करूया आभार व्यक्त की असाच प्रेम तुमचं या स्पर्धकांवरती राहील, आयोजकांवरती राहील याचा अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा शुभेच्छा आम्हाला सर्वांकडून आणि एस के एंटरटेनमेंटकडून सर्वांना इथे देण्यासाठी आम्हाला सांगितलं गेलं. एस के एंटरटेनमेंट म्हणजे आपले किरणजी थळे आणि टीम. जी वाहिनी सुद्धा अग्रेसर झाली आहे, पण हा सामना पुढे अग्रेसर होईल का? चेंडू हवेत आहे. शॉर्ट बॅकवर्ड केलेचा शतचक बीट होता आणि चेंडू गेला सीमारेषा गाठत असताना स्क्रीनच्या बाजूला धडक देतोय लॉंग स्टॉप रिजनकडे. 4 धावा, लक्षणीय चौकार. पाहता प्रेक्षक चौकातला सुंदर बनवला नरेशने. बघा जागा बनवली. कमी शरीरयष्टी अशीच सजी शरीरयष्टी गुंडापा विश्वनाथची सुद्धा होती, गावस्करांची होती आणि तेंडुलकरांची सुद्धा आहे. आणि त्या उंचीचा काही फरक पडत नाहीये. उंची लहान कीर्तिमान दाखवते. जागा बनवली, बॅकफुटला गेला, चेंडूला टर्न केलं आणि त्या ठिकाणी चेंडूने बीट केलं होतं लेग स्टेपला 4 धावांसाठी. क्रिकेटमध्ये तुमची क्षमता पाहिजे आणि क्षमता आहे नरेशची. उत्तुंग टोला, मिल गया, 6 रनों का गोला, छक्का.
धावसंख्या 25, 25 ऑन द बोर्ड. हो खाली घुसला होता, फुलटॉस घेतला अक्षरशः बॅटवरती आणि आला कार्पेट चेंडू जातोय गवताला अक्षरशः गुदगुदल्या करत मिड विकेटकडे शतक तैनात आहे आणि फेकी होईपर्यंत सिंगलची प्राप्ती केली. सिंगलवरती सुद्धा भर दिला जातोय. सिंगल म्हणजे लाईफलाईन क्रिकेटची, जशी रेल्वे लाईफलाईन आहे मुंबईची रेल्वे, तशी इथे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल इथे भर दिला जातोय. धावसंख्या 26 वर. मला वाटतं आजच्या दिवसात प्रशांत मला पूर्ण कॉमेंट्री करावं लागेल, कारण योगीने कॅमेरा हातात घेतलाय. धावसंख्या 26 वर. 26. एके गडी बाद नाही, एकही नुकसान नाही. स्ट्रॉंग स्थितीमध्ये आघाडीवरती आहे भोकरी आणि थोडंसं पिछाडीवरती आहे या ठिकाणी खालिंग संघ, परंतु आघाडीवरती येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बघायचंय मतं किती पडलेत आणि मतं नाही पडली ती. या ठिकाणी 26 धावसंख्या आहे आणि 2 षटकं समाप्त झाली. प्रेक्षको, सामना न्यूट्रल आहे. डोंट वरी अबाउट दॅट. बरोबर 13-13 आहेत. कोण कोणाचे 3-13 बाजू सांगू शकत नाही बरं का, कारण एकही गडी बाद नाही. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात पण 13 धावा, आणि आधीच्या इनिंगमध्ये पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 17 धावा आल्या होत्या. म्हणजे त्या षटकामध्ये आधीच्या इनिंगमध्ये 27 झाल्या होत्या, इथे 26 आहेत. काही फरक पडत नाहीये. 19-20चा इथे फरक आहे, परंतु सामन्यामध्ये मजा येईल. आत्ता मग बरोबर इथे चर्चासत्र सुरू झालंय, कारण आता क्रुशियल मोमेंट आहे. शेवटचं षटक असेल. 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे 14 धावांची गरज. 7-14 समीकरण. डीजे वाजव काहीतरी छान पद्धतीने मोटिवेशनल सॉन्ग. ऑल इज वेल. आणि धावसंख्या इथे ऑल इज वेल 26 वर आहे. 14 धावांची गरज आहे. एकही गडी बाद नाहीये. काय सामना रंगतोय. ध्येय गाठावं लागेल. लोक म्हणतात ना की जो ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतो ते सतत धडपडत असतात, आणि लोकांच्या नजरेमध्ये ते लोक धड नसतात का, तर ते सतत पडत असतात. परंतु खरं म्हणजे प्रेक्षक मित्रांनो, खरं म्हणजे असं की ते धडपडत नसतात, तर ते पडता पडता घडत असतात. आणि जो पडता पडता घडतो तोच विजयाला गवसणी घालतो, तो यशाची गवसणी घालतोय. बघायचं इथे कोण धडपड करेल, कोण स्ट्रगल करेल, कोण संघर्ष करेल या सामन्यामध्ये, कारण जिंकायचं आहे भुईरगाव चषक. आता नक्कीच दोन्ही पण संघ उत्कृष्ट आहेत. जो इथे 1% सरस ठरेल तोच संघ इथे विजय प्राप्त करेल. 13-13 झाले. अभि 13 मेरा नाही चलेगा. आता 3-13 वाजवावे लागतील आणि चेंडू हातात दिलाय तो गोलंदाज चंदनच्या. चंदनाप्रमाणे इथे सुगंध दरवळेल का बघायचं. आपल्या चंदनच्या हातात चेंडू समोर आहे. अगदी खंदा फलंदाज ऑस्ट्रेलियन डेव्हिड बुट्स जसं का वाटतोय, जो ओपनिंगलाच यायचा तो आहे. नरेश टर्न केलाय. फिरकी शॉट गिरकी घेतली स्वतःवरती आणि शतक पोहोचला सुद्धा. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये झेल टिपलाय आणि जी आवश्यकता होती ब्रेक सुची ती प्राप्त केली गोलंदाज चंदने. सुंदर झेल टिपलाय फिल्डरने. ऋतिक रोशन केलं. सामना रोशन केला आणि टायमिंग रोशन केला. अजय कम ऑन. व्हॉट कॅच, व्हॉट मॅच. जानी तालिया बजा रे. जानी मैंने आपको अभी देखा. ओके सॉरी. हो काय झेल टिपला मस्त पद्धतीने. आणि या सामन्यामध्ये जी आवश्यकता होती, जी संजुनी प्राप्त पाहिजे होती, ती संजुनी निर्माण करून दिली या झेलने. चांगला चेंडू टाकला. फटका सुद्धा लाजबाब होता, पण तो किती वेगाने गेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि त्यांनी झेल टिपला आणि सामन्यामध्ये एक मजा तयार झाली. ट्विस्ट निर्माण झाले. खूप काय दडले सामन्यामध्ये प्रेक्षको. 5 चेंडू शिल्लक आहेत. आता 14 धावांची गरज. कोण जिंकेला सामना. तोडीस तोड. जणू काय दोन्ही पण संघांचे रंग जवळपास 19चाच फरक आहे. एक आबुलीत दिसतो आणि एक पिंकिश दिसतो. काही फरक नाहीये, फक्त रेड जास्त आहे आबुलीमध्ये टाकलाय. आणि या ठिकाणी कोणाला रेड झोन असेल, कोणाला ग्रीन सिग्नल असेल ते बघायचं आहे. परंतु दोन्ही पण संघ अक्षरशः इथे चांगली कामगिरी करतात. तोडीस तोड खेळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय स्ट्राईक एंडला. अक्षयला येथे बाहेर बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू खूपच बाहेर पडला. परेश महाजन सर सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी. विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हणतात ना, की तुम्ही जर अचूक चेंडू टाकत होता आधी, आता हा एक्सपेरिमेंट करायची गरज काय होती, कारण समोर आलाय तो नौका फलंदाज होता अक्षय, ज्याला तुम्ही इथे चांगल्या या ठिकाणी संधी दिली. त्याचं मनोबल उंचावलेलं असेल, कारण तुम्ही थोडासा प्रेशर घेतला. अवांतर धाव मिळाली. धावसंख्या 27 वर. आता 13ची गरज.
5 चेंडूंमध्ये उडवलाय, उंच जातोय का चेंडू बघायचा, एका टप्प्याने गेला गेला गेला, सीमारेषेच्या बाहेर गेला, 4 धावा. रे खुदा होतं असं म्हणतात ना, की जर तुमची मेहनत असेल, जर तुमच्याकडे कष्ट असेल, तुमच्याकडे चिकाटी असेल, जिद्द असेल, तर तुमच्यासमोर नशीब सुद्धा नतमस्तक होत असतो. म्हणतात ना, की तुम्ही जर धर्म कराल तर देव तुम्हाला काही देणार नाही, पण तो कर्म करा तर तुमच्या झोलीमध्ये परमेश्वर नक्कीच टाकत असतो. ते कर्म करतात फलंदाज. विकेटचं पतन झालं पण तो न जुमानता न डगमगता चांगली कामगिरी करतोय. चौकाराला धावसंख्या 31 वर आहे आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉलच्या जवळून झाला आणि हिट झाला होता तो डायरेक्ट चेंडू, परंतु त्यांना गोलंदाजाने सुद्धा चेंडू हिट केला आणि फलंदाज बाद झाला. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बदल बाद झालेला आहे आणि मॅचमध्ये ते रोनक निर्माण झाले. प्रेक्षको, काय क्लायमॅक्स बघितला आपण. ह्या एकाच चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहायला मिळालं. यालाच म्हणतात क्रिकेटचा मुकाबला, जो सरड्याप्रमाणे रंग बदलत असतो. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ, ज्याच्यासमोर इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडतात. असा सुंदर क्रिकेटचा खेळ इथं रंगतोय आणि हीच लोकप्रियता आहे, हीच खासियत आहे आमच्या या कुक्षी आणि भुईरगावकरांची. ज्यांच्या स्पर्धा इथे जेव्हा जेव्हा होतात तेव्हा त्या स्पर्धेला 4 चांद लागतात. व्हॉट अ मॅच, जबरदस्त. ही स्पर्धा लोकप्रियतेचं उंच शिखर गाठते. त्याचं कारण जशाच तसं इथं प्रत्युत्तर असलेला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतो. यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. तुमच्या डोळ्यामध्ये क्रिकेट समाविष्ट करून घ्या. असे क्रिकेट तुम्हाला वारंवार बघायला मिळत नाहीयेत. आणि काय रंग बदलतोय सामना बघा. एक तीर एक तो मेरी, एक तुम्हारे एक हमारी, असा सामना सुरू आहे मैदानामध्ये. विकेटचं पतन सुद्धा सुरू आहे आणि धावा सुद्धा येत आहेत. धावसंख्या झाली आतापर्यंत आपण पाहू शकता 31, 2 गडी बाद आणि षटकं झाले 2.3. म्हणजे 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 3 × 3 = 9. 9 धावांची गरज 3 चेंडूंमध्ये सर. 40 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 13. सन्मान्य किरण सेठ भुईर आमच्यामध्ये. क्या बात आहे. सॉरी सर, आम्ही जरा मॅच मध्ये घुसलो होतो, पण तो तुमच्याकडे सुद्धा आता नजर गेली. क्या बात आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व आणि हा मोठा मुकाबला बनण्यासाठी अशा व्यक्तिमत्वाची गरज होती. आम्हाला इथे ऊर्जा आली आता. किरण सेठ भुईर, क्या बात आहे. हा चौथा चेंडू लॉफ्ट केलाय, इनसाइड आउट, उंच जातोय, आकाशाला गवसणी घालतोय. क्या बात आहे. स्वतःवरती पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझीच खरी अवकात. षटकार. आय एम द स्ट्रायकर, आय एम लिडिंग फ्रॉम द फ्रंट. मी स्ट्राईकला का आलो होतो हे निलेश सांगतो. आणि निळमय आकाशामध्ये त्यांनी चेंडूला लॉफ्ट केलं, फेकून दिलं आणि चेंडू आकाशामध्ये गगन भरारी घेत असताना उंच रे भरारी घेतोय संघ तो आहे भोकरी नावाचा संघ, ज्याने खालिंग संघाला इथे थोडंसं बॅकफुटला धाडले. त्याचं कारण 2 चेंडूमध्ये आता फक्त 3 धावांची गरज आहे आणि चेसिंग इज द कंपल्सरी. कारण आधीचा एक सामना जांभूलपाडा विरुद्ध धनेश कुकसे तो टाय ब्रेकरमध्ये संपलाय, स्कोर लेवल झाले. त्यानंतर अजून एक सामना टाय ब्रेकरमध्ये संपला. हा सामना तसा होईल का बघायचा प्रेक्षक हो. सामना शेवटच्या चेंडूमध्ये जाईल का. गोलंदाज ते कामगिरी करेल का. चंदन नावाचा गोलंदाज आहे आणि फिल्डिंग तिथे सजावट केली जाते. फिल्डिंगची बदल केला जातोय कारण आता पूर्ण सामना बदललाय आणि सामना झुकत चाललाय भोकरीकडे, पण तो खालिंग संघ सामना सोडणार नाहीये. खोलट टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, परंतु फिल्डिंग तिथे करणं गरजेचं होतं. वेगाने लॉंग ऑफ आला आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न असफल ठरला जातो. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 1 धाव झाली, 1 आणि विकेटचं पतन झालं. 1 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी. योगी सर, हा सामना पण गेला शेवटच्या चेंडूपर्यंत. काय म्हणाल तुम्ही. तिसरा सामना कालपासून बघतो आपण, जो शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय. आमचे सन्माननीय भाईजी अंकल सुद्धा इथं हा सामना बघण्यासाठी एकदम आनंदित झालेत. आमचे किरण सेठ भोईर आनंदित झालेत, संदीपजी भोईर आहेत, चेतनजी पाटील आहेत. सर्व मानेरा खुश करणारा हा सामना निमित्त आहे. जय महाराष्ट्र क्लब आयोजित भोईरगाव चषक. काय सामना, व्हॉट अ टुर्नामेंट. काय जबरदस्त इथे टुर्नामेंट रंगते. क्रिकेटचा महासंग्राम. आज दत्त जयंती आहे, तो या ठिकाणी क्रिकेटचे महागुरू आपल्याला पाहायला मिळतात. एक से बढ़कर एक सरस कामगिरी होत असताना या सामन्यामध्ये सुद्धा मजा आली. 1 चेंडू 2 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रथमेश आणि गोलंदाज या ठिकाणी तो आहे चंदन, जो चंदनाप्रमाणे इथे सुगंध निर्माण जो करून चाललाय. परंतु आता बघायचंय सामना जिंकून देईल का. 1 चेंडू 2 धावांची गरज.
पुढे सरसवला आणि त्या ठिकाणी मिड ऑन कव्हर करतोय. दोनदा पूर्ण करेल का नाही. टाय ब्रेकर योगी. तिसरा सामना प्रेक्षक टाय ब्रेकर आहे. क्या बात आहे. आणि तो गमावलाय. बोकरी संघाने विजय प्राप्त केलाय सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघाने. व्हॉट टुर्नामेंट. एकदा तालिया बजाव प्रेक्षक या सामन्यासाठी. 3 सामने टुर्नामेंट मध्ये टाय ब्रेकर मध्ये झाले आणि या षटकात पण 13 धावा खर्च केला तरी 39 ची गरज होती. हो माय गॉड. काय क्रिकेट पाहायला मिळते. आमचे भाईजी अंकल सुद्धा खुश झाले. सगळे हसतायत. आनंदाचे इथे डोहाळे फवारे उडलेत मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं हे भाग्य आहे की ह्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ऐतिहासिक टुर्नामेंट सुरू आहे. योगी सर ओव्हर टू यू. आजचा दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी हा योगायोगच म्हणावा लागेल. कारण हा तिसरा सामना मात्र या ठिकाणी टाय ब्रेकरवरती मात्र सामना जिंकला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने. पहिला सामना आपण जर पाहिला तर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आणि गणेश कुक्षेमध्ये टाय झाला होता. तो सामना जांभूळपाडा संघाने जिंकला. त्यानंतर आपण दुसरा सामना पाहिला झुपाडा विरुद्ध डीबी स्पोर्ट कुरून. तो सामना सुद्धा टाय झाला. झुपाडा संघाने तो सामना जिंकला आणि हा तिसरा सामना आहे आणि हा सामना जिंकला आहे खालिंग संघानं. आणि या सामन्यातील हिरो ठरला आहे ज्याने सुरुवातीला येऊन जबरदस्त बॅटिंग केली आणि बॅटिंगच्या जोरावरती 22 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तो खेळाडू आहे सरस्वती खालिंग संघाचा मिस्टर शुभम. शुभम या पावसाकाल हस्तांदोलन करत असताना हे एक शिस्त आहे पडगा टेनिस क्रिकेटमध्ये. संघ कुठेही असू द्या मैदानाच्या बाहेर आपण मैत्री जोपासतो त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी हस्ता